मित्रांनो, आदिवासी विकास आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नाशिकमार्फत 1 जून 2025ला या ठिकाणी एक प्रेस नोट रिलीज झाली आहे। आता या ठिकाणी नाशिक नाव ऐकून तुम्ही व्हिडिओ सोडून जाऊ नका। तुमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा ही योजना चालू आहे। बघा, या ठिकाणी या प्रेस नोटनुसार अनुसूचित जातीच्या पात्र लाभार्थ्याकडून जे NP पोर्टल आहे, ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला NP पोर्टल आहे, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही वेबसाईटवरती यायचं आहे। वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जी पोर्टल आहे, या पोर्टलवरती तुम्हाला योजना निवड असू द्या किंवा ऑनलाईन अर्ज करणे असू द्या किंवा योजनेमध्ये 15% जो लाभार्थ्याचा हिस्सा आहे तो हिस्सा भरणे असू द्या किंवा पात्र झाल्यानंतर त्यासाठी लागणारी कागदपत्रे अपलोड करणे असू द्या। त्याचबरोबर प्रत्येक टप्प्यावरती अर्जाची माहिती SMS द्वारे तुम्हाला कळवण्यात येणार आहे। तर अशा विविध बाबींसाठी हे पोर्टल उपस्थित आहे। आता डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिली आहे त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही या ठिकाणी या वेबसाईटवरती येणार आहात आणि वेबसाईटवरती आल्यानंतर फक्त नाशिकच नाही तर तुमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा ह्या वेगवेगळ्या योजना चालू आहेत। मंडळी, या ठिकाणी वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला अर्जदाराची नोंदणी हा ऑप्शन येणार आहे। या ठिकाणी तुम्ही बचत गटामार्फत किंवा वैयक्तिकपणे या ठिकाणी तुमची नोंदणी करू शकता आणि या ठिकाणी पहा, तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये जर ही योजना चालू असेल तर तुमच्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी 100% असणार आहे। अहिल्यानगर, अकोला, अमरावती, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर धाराशिव, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई उपनगर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगोला, सातारा, सिंधुदुर्ग, त्यानंतर सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ असे विविध सर्व जिल्हे या ठिकाणी तुम्हाला या योजनेसाठी आहेत। म्हणजेच तुमच्या या जिल्ह्यांमध्ये या वेगवेगळ्या योजना चालू आहेत। बघा, आता तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणत्या योजना चालू आहेत तर अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी काटेरी तार असू द्या किंवा जाळीचे तार घेण्यासाठी 85 व 100% अनुदानावरती अर्थसहाय्य देण्याबाबतचा हा तुमची ही योजना आहे। त्याचबरोबर दुसरी योजना आहे ती अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना ताडपत्रे घेण्यासाठी। बघा, 85 ते 100% अनुदान यालासुद्धा आहे। त्यानंतर 2 in 1 शिवणयंत्र खरेदीसाठी, म्हणजे या ठिकाणी शिलाई यंत्र आहे, यासाठी सुद्धा 85 ते 100% अनुदानावरती अर्थसहाय्य या पोर्टलमार्फत किंवा या मंडळामार्फत तुम्हाला या ठिकाणी दिले जात आहे। त्याचबरोबर या ठिकाणी आदिवासी मुलांच्या किंवा मुलींच्या शिक्षणासाठी आता जर तुम्हाला वसतिगृहाचा लाभ भेटला असेल तर तुम्हाला या ठिकाणी सायकल पुरवण्यात सुद्धा येणार आहे। सायकलची किंमत 7,000 रुपये असणार आहे। मंडळी, फक्त एवढ्याच योजना नाहीत तर आणखी भरपूर योजना चालू आहेत। फक्त तुम्हाला व्हिडिओला रिप्ले करायचं आहे आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्येच तुम्हाला त्या योजनांची यादी दिसणार आहे। ती यादी पाहूपर्यंत व्हिडिओ रिप्ले नक्की करा।